पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादा, मी मान्य करतो की ह्या आधी तुम्ही घालून दिलेले नियम आमच्याकडून मोडले गेलेत। आणि दादा, ट्रस्ट मी, ह्यापुढे असं काहीच होणार नाही। तुमचे सगळे नियम आम्ही पाळू। आणि दादा, एक रिक्वेस्ट होती, आणि शेवटचीच रिक्वेस्ट। मुक्ताला जर काम करायची इच्छा असेल तर ती तिला करू द्यावी, इतकंच। तुझी मागणी ऐकून मला हसावं की रडावं हेच कळत नाहीये। नगरकर कुटुंबातली स्त्री बाहेर जाऊन काम करणार, वेडेपणा आहे हा। अरे गरज काय? 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे आपल्याकडे। नाही रे बाबा, आतापर्यंत आपल्या घरातल्या एका तरी बाईनी बाहेर जाऊन काम केलंय का? हे नाही, हा विचारच मला पटणारा नाहीये, चुकीचाच आहे। दादा, तुम्ही याकडे फक्त काम म्हणून पाहू नका। संबळ वादन ही माई कला आहे। मी जे पण काम करन ते संबळाला धरून असेल, ज्यामुळे मी आनंदी राहीन। शिवाय त्यातून कमवलेल्या पैशातून मला घरच्यांना मदत करता येईल। दादा, मला माई कला मरून द्यायची नाही। मी नगरकर झाले असले तरी मावं मूळ शिंदेंच्या कलाकारीचं आहे। आणि मला आमचा संबळ वादनाचा वारसा पुढे न्यायचा आहे। संबळ वादनाचा वारसा? म्हणजे तुला काय म्हणायचंय मुक्ता? तुमची होणारी पुढची पिढी संबळ वादक व्हावी? नगरकरांच्या पुढच्या सगळ्या पिढ्या या संबळ वादक व्हाव्यात? नाही, तिला तसं नाही म्हणायचंय। अजिबात नाही। सून आहेस तू, सुनेसारखं राहा ना। नगरकरांच्या सुनेचं काम काय आहे? घर सांभाळणं, घराकडे लक्ष देणं। हे सगळं घर तुझ्या ताब्यात आहे। घराकडे लक्ष दे, घर सांभाळ, फार मोठी जबाबदारी आहे ती। बाहेरचं आम्ही बघू ना। तुला आता चिंता कसली आहे? तुझ्या कुटुंबाची ना, ती नको काळजी करूस तू। मी आहे ना, मी समर्थ आहे। मी संपूर्ण काळजी घेईन त्यांची। त्यांना काय हवं नको ते देईन, पैसे देईन, वस्तू देईन, सगळं देईन मी। हा, फक्त त्यांनी ते स्वतः कुठलाही गैरसमज करून न घेता स्वीकारलं पाहिजे, बास। नाही, तुमचा विचार योग्यच आहे, पण मला असं वाटतं की त्याला नाही आवडणार होते। होय, मी तुमच्याकडून पैशाची मदत नाही घेऊ शकणार। नाहीतर लोक म्हणतील मी पैशासाठी या घरात लग्न केलंय। दादा, मी संबळ वादन नाही बंद करू शकत। ती माझी ओळख पण आहे आणि माझी जबाबदारी पण। ही कलाच मला जिवंत ठेवण। घरात तुम्ही म्हणाल तसं होणार। सून म्हणून इथल्या कुठल्याच जबाबदारीपासून मी लांब जाणार नाही। घरच्या इज्जतीला, तुमच्या नावाला ठेच लागन असं मी काहीच करणार नाही। तुम्ही आमच्या सुखासाठी इतके बदललात, एवढं काय काय केलं, नेहमी आमच्या भल्याचाच विचार केला। आणि एवढी विनंती मान्य करा, लय उपकार होतील।
वाजव ना, घरामध्ये तुझ्या खोलीमध्ये बसून वाजव, बाहेर नाही. ये मुक्ता ये. वाव, अगं तुला सांगतो, मला खरंच खूप भीती वाटत होती की आता दादा काय म्हणतील, कसे रिॲक्ट होतील. बट तेवढं काही घडलं नाही. थँक गॉड. आणि मला ना तुझं खूप कौतुक करावंसं वाटतंय. अगं तू ज्या प्रकारे दादांची डील केलेस ना, त्यामुळे त्यांना राग तर आला नाहीच, उलट ते तयार पण झाले. ते तयार झाले म्हणजे ते नाही तयार झाले ना. हो म्हणजे मुक्ता, अगं म्हणजे त्यांनी तोंडी मान्यता जरी दिली नसली ना, तरी त्यांच्या जेस्चरवरून, आय मीन त्यांच्या हावभावावरून असं जाणवत होतं मला. आणि ते माझ्यावर अतिशय खुश आहेत, कारण मी घरचा बिझनेस टेक ओव्हर करतोय. अगं मी त्यांची सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण केली आहे, आणि म्हणून मला वाटतं ते तुला परमिशन देतीलच. हे बघ, जर पूर्वीचे रावसाहेब नगरकर असते ना, तर हे डिफिकल्ट होतं, पण आता तसं नाहीये. ते अजूनही आधीचेच रावसाहेब आहेत. तुम्हाला माहित नाही ते कोणत्या थराला गेले होते. मुक्ता, अगं ए, कुठे हरवलीयस? नाही, मी हाच विचार करत होते की तुम्ही माई आवड जपण्यासाठी एवढी धडपड करताय, पण तुमची स्वतःची ते फोटो काढायची आवड मात्र. हे बघ, तू त्याचं काहीच टेन्शन घेऊ नकोस. म्हणजे फोटोग्राफी करून माझं करिअर बनेल की नाही मला म्हणजे आय डोंट नो. पण तुला सांगू का की मी हा घरचा बिझनेस सांभाळता सांभाळता माझी फोटोग्राफीची आवड नक्कीच पूर्ण करू शकतो. मग आता अगं सगळं छान चाललं, पण आम्हाला मात्र मिठी मारायला काय मिळत नाही. जिच्यावर एवढं जीवापाड प्रेम करतो, तिची एक मिठी पण एवढी महाग होईल असं वाटलं नव्हतं यार.
दादा चला. गायत्री, अगं ते हिचे ज्वेलरी अशी थोडीशी आता बरोबर आहे ना मुग्धा? हा हा बरोबर आहे. दादा अरे दरवाजा जरा व्यवस्थित लावत जा. हा नाही, तुम्ही माझेच दादा वहिनी आहात ना. मी अशी कधी पण बिनधास्त येऊ शकते. हो का? येत राहणार. दादांना सांगतो. दादा नाही, ओ, नको नको, मी जाते हा. अरे मला मोठ्या आईने पाठवलं होतं. गिफ्ट उघडायचेत ना आपल्याला, सगळे वाट बघतायत खाली. मी जाते, पण तुम्ही या हा लवकर. चला आता या. चला, हा जाते जाते म्हणून इथेच थांब. दार लावून घ्या. जातेस का नाही आता? ऐकलंस ना ती काय म्हणाली? त्याच्या पुढे दार नीट लावायचं, कडी व्यवस्थित. हा चला, आपल्याला खाली बोलवलंय. अरे बाबा, अरे सॉरी यार बाब्या, तुला खूप वेळ थांबावं लागलं ना. अरे नो प्रॉब्लेम. अरे खूप लपत छपत यावं लागलं ना, त्यामुळे मला उशीर झाला. म्हणजे कुणी बघायला नको. मेन म्हणजे मुक्तानी बघायला नको. नाहीतर आपण हे जे सरप्राईज प्लॅन करतोय ना, अरे तो प्लॅनच फ्लॉप झाला असता. हा ना राव. पर भावा, हे तुझं गिफ्ट. वाव. देव भावा, हा मला तुझी ही आयडिया एकदम आवडली बर का. एकदम ओके मे डीप विचार केलेला आहेस तू. अशा गोष्टींमुळेच मला तुझा अभिमान वाटत राहतो. अरे काय यार पप्या, हे सगळं ना तुझ्यामुळे पॉसिबल होते. नाहीतरी शक्य तरी झालं असतं का? मी आता निघतो. मुक्तानी बघायच्या आधी मला जावं लागेल. हा जा जा, लपत छपत जा बर का. हो लपत छपत जातो. सावकाश जा भावा. हॅपी जर्नी, ऑल द बेस्ट. बाय बाय बाय. मनसा येऊ का? ये का मुक्ता? अहो सगळ्यांची गिफ्ट बघून झाले, तुमचंच राहिलं होतं. तुम्ही म्हणाला होतात ना तिला काहीतरी द्यायचंय, म्हणून म्हटलं घेऊन जा. हो ना, हे काय मुक्ता, घे बाळा. घे अगं. अगं घे. अगं बघ, उघडून बघ. बघ उघडून. अरे वा, मोबाईल. पंच, सुरेख गिफ्ट दिला तर तुम्ही अगदी. मग बोलले होते ना तिला लग्नाआधी, मग द्यायला नको का? अगं त्याचा मोबाईल कशाला घ्यायचा ना? नाही, थोडे दिवसच घेतला होता वापरायला, परत देणारच होत. हो का? मग देऊन टाक बघू. म्हणजे काय, नगरकरांच्या सुनेला असा दुसऱ्यांकडनं असा मोबाईल वगैरे घेणं शोभत नाही. वा, दे बॉक्स मी ठेवते. दे. सुरेख आहे. आवडला ना? अंबिका त्या फोनसाठी थँक्यू. तुमच्या लक्षात होतं तर. मुक्ता बघू का? वा, खरं तर हा मोबाईल वापरायची तुझी लायकीच नाहीये. आवडला खूप. हा आर्यासाठी आणला होता, पण तिच्याकडनं तू सगळं हिसकावून घेतलंस ना. मग आता ठीक आहे, तू वापर. ह्या गोष्टींची मला अजिबात हाव नाही. दुसरं असं आहे की जे मावं आहे तेच कोणाची मला गरजच नाही. आर्याताईंनी एकदा प्रयत्न केला, त्या कंगाल झाल्या.
तोच प्रयत्न तुम्ही पण करताय. देव करू तुमच्यावर आर्याताईसारखी वेळ नको यायला. दादा हम्म, बिझी आहेत का? काय रे? एक बोलायचं होतं तुमच्याशी थोडा वेळ. आता आणखीन काय बोलायचं राहिलंय? म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात ना की उद्यापासून बिझनेस जॉईन कर. कर म्हणजे काय करायचाच? ऐका ना दादा, हे काय म्हणतो, 4-5 दिवसांनी जॉईन केला तर चालेल का? का? कारण ते दादा व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि मग ना त्याच्यानंतर मी हनीमूनला जायचा पण प्लॅन करतो म्हणून. व्हॅलेंटाईन डे ते आपलं नाही आहे, ते पाश्चात्यांचं आहे. कशाला हवे ते व्हॅलेंटाईन डे? काय नको? ते काय लपवलं? हा लपवलंच काय? नाही लपवलं. हे का हे गिफ्ट आहे दादा, गिफ्ट. आपला पप्या त्याने गिफ्ट दिले मला. अहो काय तो लग्नाच्या वेळी गिफ्ट द्यायला विसरला, म्हणाला आता सारंग घेऊन जा. सो तेच आहे. आणि मगाशी मुक्ता काय म्हणत होती? संबळ वादनाचा वारसा पुढे चालवायचा आहे. म्हणजे काय तुमची मुलं, आमची नातवंड पुढे काय संबळ वाजवणार? नगरकरांच्या पुढच्या पिढ्या संबळ वादक म्हणून प्रसिद्ध करायच्यात का? तुला स्वतःला पटतं काय? नाही नाही दादा, मला 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 पण खरंच नाही पटत आहे. अरे मग तेव्हाच का नाही बोललास तू? तेव्हा माझ्या म्हणण्याला दुजोरा का नाही दिलास? दादा खरं सांगू का, मी ना ते तेवढं सिरियसली घेतलंच नाही. आई होणारी मुलं वगैरे ह्याला किती वेळ आहे हो, खूप वेळ आहे त्याला. म्हटलं आताच कशाला बोलायचं. अरे पण मुलं होणार तर आहेत ना. मग कसं दिसेल ते? नगरकरांच्या पुढच्या पिढ्या अशी छोटी छोटी मुलं सगळी अशी संबळ वाजवताना कसं दिसेल? चौकामध्ये उभे इमॅजिन करतो. आता बघा, मला पटतंय, पण मी काय म्हणतो की त्यांना जे आयुष्यात करायचंय ना ते त्यांना आपण करू देऊ. हा पण आपला बिझनेस आहे तो त्यांनी सांभाळलाच पाहिजे. मला ना पुढच्या पिढ्या जाऊ दे, मला तुझंच जास्त टेन्शन आलंय. तुझं भविष्यात काय होणार? बरं मला एक सांग, हा तुला खरंच जायचंय मधुचंद्राला? मधु व्हॉट? मी नाही म्हटलं मधु. मधुचंद्र म्हणजे हनीमून. छान शब्द आहे आपल्याकडे मधुचंद्र. बरं मधुचंद्र. हो खरंच छान शब्द आहे. जायचंय तुला? हो दादा, हो इच्छा तर खूप आहे मधुचंद्राला जायची. मी काय म्हणतो की ना दादा, व्हॅलेंटाईन्स डे मी नाही सेलिब्रेट करत. तुम्ही बरोबर म्हणाला, आपली संस्कृती नाही येते. मी नाही सेलिब्रेट करत. पण दादा मुक्तासाठी खूप छान असं सरप्राईज प्लॅन केलंय. सो तिच्यासाठी तरी परमिशन द्या ना प्लीज. हा मग मी तुमचा होकार समजू ना? थँक्यू दादा, यू सो लव्हिंग. थँक्यू. आलोच. जा बाळा, हनीमूनला जा. मुक्तासाठी तुझ्यापेक्षा जास्त मोठं सरप्राईज प्लॅन करतो मी. कायम लक्षात ठेवशील.